नमस्कार, माय मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आपण आलेलो आहोत चांद्यापासून तर बांध्यापर्यंत तालुक्यातले शेतकरी आपल्याकडे वळत आहेत. असेच आपल्याकडे शेतकऱ्याच्या एका बांधावरती आपण आलेलो आहोत आणि जाणून घेणार आहोत त्या शेतकऱ्यांकडनं शेतकऱ्याची व्यथा काय आहे, त्याच्या येणाऱ्या ज्या अडचणी आहेत हे जाणून घेणारे राज्याचे मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो किंवा या भागामध्ये काम करणारे खासदार असो किंवा आमदार असो, यांनी खरं तर दखल घेणं तेवढीच गरजेचे आहे. परंतु सत्य परिस्थिती खरं काय आहे हे थेट आपण जाणून घेणार आहोत. या जमिनीचे जे मालक आहेत, ही जमीन आज तुम्ही काय अडचण आहे या डीपीची, आणि तुम्ही जर इकडे जवळून जर अगदी पाहिलं तर या ठिकाणी या डीपीच्या मधनं जे ऑइल असतं हे देखील या ठिकाणी सांडलेलं आहे. वरची डीपी नादुरुस्त आहे आणि या डीपीचं नक्की करायचं तरी काय, हा प्रश्न या शेतकऱ्याला पडलेला आहे. माझ्याबरोबर आहेत या ठिकाणी या जमिनीचे मालक. थेट जाऊयात त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. नमस्कार, माय मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमची ओळख करून द्या. मी रवींद्र उत्तम गोळे, राहणार पिरंगुट, गोळेआळी, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. म्हणजे तुम्ही प्रॉपर मुळशीचेच आहात? प्रॉपर पिरंगुट मधलाच आहे आणि माझी ही वडिलोपार्जित शेती आहे. पिढ्यानपिढ्या आम्ही ही शेती करतोय. ही जमीन तुमची खरेदीची नाहीये? खरेदीची नाही, वडिलोपार्जित जमीन. वडिलोपार्जित जमीन आहे. तुमचं वय किती आहे? माझं वय आता 50 आहे. आणि ह्या डीपी जी तुमच्या समोर उभी आहे, ही डीपी किती वर्ष इथे? त्यावेळेस माझा जन्मही झाला नसेल, तेव्हापासून डीपी इथे आहे. म्हणजे तुम्ही त्रास तर सहन करतायच, हो, त्रास परंतु मला तुमच्या आईने आणि वडिलांनी यांनी देखील हा त्रास सहन केलेला आहे. त्रास हा काढलेलाच आहे. नक्की काय अडचण या डीपीची? नक्की अडचण याची अशी आहे की इथे एकतर एवढं काम करताना खूप असं वाटतं की आपण जीव मुठीमध्ये घेऊन काम करतोय, आणि कधी कधी असं वाटतंय की इथे ह्या डीपीचा आवाज एवढा भयंकर येतो की 40-50 फुटापर्यंत असं इंजिन जसं चालतं त्या प्रकारचा आवाज येतो. आणि 1-2 वेळेस आम्ही इथं शेतामध्ये काम करताना यावरून हाय टेन्शनच्या वायरसुद्धा आमच्या समोरच पडलेल्या. सुदैवाने त्यावेळेस आम्ही वाचलो त्या प्रसंगामधनं. आणि मी 2013 पासून MSCBला सांगतोय की ह्या डीपी माझ्या वावरामध्ये मधोमध आहे, की फार धोकादायक आहे. 2013 पासून तुम्ही या गोष्टीचा 2013 पाठपुरावा पासून मी ह्या गोष्टीचा पाठपुरावा स्थानिक करतोय. या ठिकाणी 2013ला असणारे आमदार आणि आता चालूचे जे असणारे आमदार यांच्याकडे काही कागदोपत्री तुम्ही व्यवहार केलाय? हो, 2023 मध्ये संग्रामदादा थोपटेंचं, माजी आमदारांचं पत्र त्यांना गेलं, MSCBला पत्र गेलं की ही माझ्या निदर्शनास असा विषय आलेला आहे की ही डीपी तुम्ही शेताच्या मध्ये आहे, ही शेतकऱ्याच्या जीवितास धोका आहे, तर ही डीपी तुम्ही दुसरीकडे स्थलांतरित करावी. स्थलांतरित हा तुम्ही आता शब्द खरं वापरला पंच बोलण्यामधनं. तर ही डीपी हलवण्यासाठी पर्यायी जागा कुठे आहे? पर्यायी जागा आपण जरी काढायचं ठरवलं तर हिला कुठे जागा उपलब्ध होऊ शकते? हिला जागा आपल्या पश्चिमेकडे जागा आहे, तो रोड गेलाय, तो हा पांदन रोड आहे, हा 20 फुटी रोड आहे. तर ह्या प्रत्येक शेतकऱ्यांनी, इकडच्या शेतकऱ्यांनी 10 फूट, तिकडच्या शेतकऱ्यांनी 10 फूट असा रोड दिलेला आहे. तर ह्या जागेवरती ती डीपी त्यांनी शिफ्ट करावी. म्हणजे डीपी हलवण्यासाठी जागा सुद्धा उपलब्ध उपलब्ध आहे. आहे. 20 फुटाच्या रस्त्यावरती ह्याच्या कुठे एका बाजूला ही डीपी बसू शकते. जागेची देखील या ठिकाणी जागेची काही अडचण नाही. अधिकारी वर्ग तुम्हाला दाद देत नाही. हो, तुम्ही अधिकारी वर्गांकडे कुठपर्यंत गेलात तुम्ही? अधिकारी वर्ग, मी भरायला जे ऑफिस आहे त्यांच्याकडे मी वेळोवेळी जाऊन सांगितलं की अशी अडचण भरायला आहे. कोण अधिकारी आहे भरायला? ते आता गुले साहेब म्हणून कोण आहेत, काय त्यांनी काय सांगितलं? इंजिनियर आहेत. तर ते बाकीचे इंजिनियर आहेत, सुरेश सुर्वे म्हणून आहेत, ते त्यांनाही सांगितलं मी. तर ते काय ऐकूनच घेतलं नाही त्यांनी. ऐकून घेतलं नाही म्हणजे काय प्रतिक्रिया काय दिली? प्रतिक्रिया उत्तर काय दिलं तुम्हाला? म्हटले की नाही, ते शिफ्टिंग करायला फार मोठा फंड लागतो, तेवढा फंड नसतो आमच्याकडे. तर दुसऱ्या इंजिनियरला भेटलो, त्यांचे जे गुले साहेबांचे जे खालचे जे इंजिनियर आहेत किंवा काय असतील, ते अभियंता असतील, काय असेल, त्यांना सांगितलं मी की असा विषय आहे. म्हटलं आमच्या जीवाला इथं धोका होऊ शकतो. कारण की काय आहे की आम्हाला शेतामध्ये काम करायचं म्हटलं तरी असं एक दडपण येतं, अशी भीती वाटते की आमचा इथं जीव जाऊ शकतो. तुमचे जे आमदार आहेत शंकर मांडेकर आत्ताचे, हो, त्यांच्याशी ह्या गोष्टीची कल्पना दिली का तुम्ही? हो, त्यांनाही कल्पना दिली, त्यांच्याही कानावर घातलेलं आहे. त्यांच्याकडनंही पत्र घेतलं आणि मी ते गुले साहेबांना दिलं. ते 2 महिन्यापूर्वी मी त्यांना दिलं. त्यावेळेलाच काय उत्तर आलं त्यांचं? त्यावेळेस ते म्हटले की आम्ही ह्याचं कोटेशन बनवू आणि ते प्रोसेस करून ते आम्ही हे करू, इकडनं काढायचा प्रयत्न करू, असं म्हटले.
पण त्याच्यावरती काही झालेलं नाहीये. तुमची मागणी काय आहे आता? काय केलं आमची पाहिजे? मागणी आता अशी आहे की आम्हाला हा त्रास इथे एवढा होतोय ह्या डीपीचा की इथे आम्हाला इथे डीपीच नको आहे. ही डीपी इथनं तुम्ही स्थलांतरित कुठेही करा, कारण की जागेचाही तिथे काही अडचण नाही आहे, जागाही मुबलक प्रमाणामध्ये आहे. तर ही तुम्ही काढून रस्त्यावर कुठेही लावा. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा हा खरं तर जागला पाहिजे. हा आमचा असणारा वारकरी संप्रदायाचा मुळशी तालुका आणि कुठंतरी आमच्या शेतकऱ्यांना, वारकरी संप्रदायामध्ये असणाऱ्या गोळ्यांना आज खरं तर त्यांच्या शेतामध्ये असणारी ही डीपी ही कुठंतरी पोटात गोळा आणते. आज जर पाहिलं तर या ठिकाणी आलेला अनुभव खतरनाक असा म्हटला जातो की या ठिकाणी काम करत असताना हाय टेन्शनची असणारा जी वायर आहे ही वायर या जमिनीमध्ये पडली होती, पण सुदैवाने नशीब चांगलं बलवंतर म्हणावं लागेल की यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या डीपीवरनं जाणारं जे कनेक्शन आहे तर हे शेतीसाठी पाण्याच्या पंपासाठी जातं. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याच्यातनं लाईट सप्लाय केली जाते. त्याच डीपीवरनं उजव्या बाजूला जे असणारं, एका बाजूला जे सिमेंटचं जंगल उभं राहतं आहे खरं तर, त्याही जंगलामध्ये सिमेंटच्या याच डीपीवरनं खरं तर लाईट जाते. नवे नवे या शेतात काम करत असताना जवळजवळ 70 ते 80 फुटापर्यंत येणारा ह्या डीपीचा जो आवाज आहे हा कुठेतरी जीव मुठीमध्ये धरून खरं तर काम करावं लागतं. लाजिरवाणी बाब जर म्हटली तर या ठिकाणी या शेतकऱ्यांनी केलेली पेरणी आणि या पेरणीमध्येच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळांच्या काही अकलवंत अधिकाऱ्यांनी, काही अकलवंत कामगारांनी रात्रीचं शेतकऱ्याला कल्पना न देता या ठिकाणी डीपी बसवण्यासाठी आले होते. पण वेळेत शेतकरी जागा झाल्याने त्यांनी या ठिकाणी येऊन पाहिलं तर आपल्या जे पेरलेलं आहे शेतात याचं कुठंतरी नुकसान झालंय आणि त्याही वाहनाची आज या ठिकाणी चाकं आपल्याला खरं तर दिसत आहेत. बोलण्यापुरतं फक्त राहिलं जातं, कागदावरती मांडण्यापुरतं आहे की माझा राजा हा शेतकरी आहे. आणि आज याच राजाला शासन दरबारी जर चक्रा मारावा लागत असेल तर ही बाब कुठंतरी लाजिरवाणी आहे. नवे नवे या ठिकाणी आजी आणि माजी आमदार जे खरं तर काम करतायत त्यांचं सुद्धा अधिकृत पत्र या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या विभागाला देण्यात आलेलं असून देखील यावरती कोणताही ठोस निर्णय आतापर्यंत झालेला नाही. आणि मला असं वाटतं की आज या माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून झालेली ही मुलाखत कुठेतरी पोटतिडकीची मुलाखत आहे. आज या शेतकऱ्याचे असणारे आई वडील बायको मुलं या शेतामध्ये काम करतात. माझ्या घरातला परिवार कुठेतरी जगला पाहिजे, वाचला पाहिजे, जीवाला धोका नाही पाहिजे, यासाठी असणारा चाललेला हा खटाटोप हे खरं तर जागा उपलब्ध असताना देखील सुद्धा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ याकडे दुर्लक्ष करतंय. ही बाब तेवढीच त्यांचं जर ऐकत नसेल तर ते ऐकतात तरी कोणाचं. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर एका सिमेंटच्या जंगलामध्ये आमच्या या सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये सिमेंटचं जंगल उभं राहत असताना तिथं मात्र कामकुसारपणा केला जात नाही. तिथं प्रत्येकासाठी डीपी दिली जाते. मग माझ्या शेतकरी राजाची डीपी हलवली का जात नाही? तर जागा उपलब्ध असताना सुद्धा थेट आपण या विभागाला असणारे भरे डिव्हिजनला गुले साहेब अधिकारी यांचेसुद्धा आपण यावरती मुलाखत घेणार आहोत आणि पाहणार आहोत की यावरती आपल्याला काय उत्तर मिळतंय. या ठिकाणी कॅमेरामन राजेश मारनेसह संपादक पप्पू कंदारे, माय मराठी.